अरे ये नंदा काय ये मलाच बोलवायला आली होतीस ना, आलोच, तयारच आहे. अरे तुला बोलवायचं कशाला? तू किती छान आनंदात दिसतोयस ते बघायला आले. खरंच बाबा, या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला. तुझी काळजी मला कळते नंदा का, पण असं काही होणार नाही. देव करू आणि असंच हो. आज खूप आनंदाचा दिवस आहे. आपली श्रावणी पास झाली, खूप बरं वाटलं रे. काय झालं विश्वंभर, तू खुश नाहीयेस का? नाही तसं काही नाही. मग गप्प का झालास एकदम? नाही नंदा, काय सगळं माझ्यावर येत होतं, माझ्या पदावर येत होतं. पण ती मुलगी पास झाली आणि सगळं टळलं. तिच्या आनंदावर कशाला विरजण टाका. मी खुश आहे. देवाचीच कृपा. पण दोनदा नापास झालेली श्रावणी यंदा कशी काय पास झाली असा प्रश्न पडतोस ना. तुला माहित नाहीये विश्वंभर, श्रावणी फिजिक्सच्या पेपरला केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेली होती. रात्रभर अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी पेपरला गेल्यावर कळलं की त्या विषयाचा पेपरच नाहीये. म्हणून मनात शंका येते. नाही, ती पास झाली याचा मलाही आनंद आहेच, पण एक शंका येते मनात. हिने कसला घोळ तर घातला नसेल ना? कसला गोळ? ती जर नापास झाली तर तिचं लग्न लावून देशील असं म्हणाला होतस ना तू. ते होऊ नये म्हणून तिने कोणाला पैसे बिसे देऊन पास करून घेतलं नसेल ना स्वतःला? नंदा का, बाहेर लोक काय बोलतात ना याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. पण जेव्हा तू पैसे देऊन निकाल बदलण्याबद्दल बोलतेस ना, तेव्हा तू माझ्यावर, माझ्या प्रामाणिकपणावर, माझ्या शिक्षण पद्धतीच्या प्रामाणिकपणावरती शंका घेतेस असं नाही वाटत तुला? अरे नाही विश्वंभर, मी फक्त एक शक्यता बोलून दाखवली तुला. पण शक्यता तेव्हाच असते जेव्हा यंत्रणेमध्ये पळवाटा असतात. मी शिक्षण पद्धती इतकी पारदर्शक केलेली ना नंदा का, की साधा वशिला सुद्धा चालत नाही. त्या मुलीने अभ्यास केला नसता तर ती नापास झाली असती, पण ती पास झाली. तिने कष्ट घेतलेत. हो हो, अगदीच खरंय तुझं म्हणणं. पण काय हल्ली चुकीची काही प्रकरणं कानावर येतात ना, म्हणून म्हटलं. नाही नंदा का, मला नाही असं वाटत की तिच्यामध्ये एवढी हिंमत आहे. हिंमत तर तिच्या आईतही नव्हती विश्वंभर, पण तिने करायचं ते केलंच ना. राहू दे नंदा का, किंवा आज तरी त्या बाईचा विचार मला करायचा नाहीये. साधी सरळ वाटली होती रे आपल्याला, पण तिने तुझी आणि या घराची जी काही फसवणूक केली ती आजपर्यंत आपण विसरलो नाही आहोत. अजून सावरलो नाही आहोत आपण त्यातून. आणि त्याच आईची ही लेख हे विसरू नकोस. तिने जशी तुझी फसवणूक केली तशी श्रावणी तुझी फसवणूक करणार नाही. कशावरून भरोसा काय आहे? नंदा का, सोड ना तो विषय. आज घरामध्ये पूजा आहे, मला शांतपणे पूजा बघू देत. तू कितीही टाळ विश्वंभर, पण तुझ्या विचारांच्या मुळाशी संशयाची वाळवी सोडलीये मी. श्रावणीची आई तुझ्या आयुष्याला लागलेली वाळवीच होती. तिने तुला आतून पोखरलंय आणि आता जेव्हा जेव्हा मी तिची आठवण काढीन तेव्हा तेव्हा तू अजून खिळखिळा होत जाशील. मग एक दिवस असा येईल की तुझा पूर्ण भुगा झालेला असेल. त्यानंतर हे साम्राज्य माझं असेल, कारण या पटलावरची राणी एकच, अलकनंदा.